रामकृष्ण हरी मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तर आपण चाललो होतो मस्तपैकी काळूबाई, आदमापूर आणि मेतके. तर ब्लॉगचा तुम्ही एन्जॉय घ्या, कंटिन्यू बघा ब्लॉग. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे आणि सर्व आपण देवस्थानांचेच ब्लॉग हे करतोय, मिनी ब्लॉग. मग काय जाता जाता एका ठिकाणी नाश्त्याला थांबलो. भूक तर खूप जाम लागली होती आणि पोटात कावळे पण काव करायला लागलेले. मस्त जेवण बिवण मस्त इथं पोचलो, देवाचं दर्शन वगैरे केलं मस्तपैकी काळूबाईचं. आणि इथं सांगायचं उद्दिष्ट एवढं भारी आहे की जी देवी आहे ती दगडामध्ये बनलेली आहे. मग काय सर्व आवरून आपण निघालो मस्तपैकी बाळूमामांचं जन्मस्थान मेतकेला. रघुनंदन रघुनंदन रघुवर सेवन रघुपति चायन शतयोजन शतशतयोजन. मग काय पोचलो मस्तपैकी मेतकेमध्ये आणि एवढं भारी वाटतं ना तिथं गेल्यावर. शांत असं वातावरण होतं. आतमध्ये फोटोज आणि व्हिडिओज काढायला अलाउड नव्हता, नाहीतर 1000 रुपये दंड आणि त्याच्यामध्ये मोबाईल पण जमा होणार. त्यामुळे बाहेर येऊन एक असा दरवाजा म्हणून छोटासा एक क्लिप केला. त्यानंतर निघालो आम्ही आदमापूरला. मेतकेचं दर्शन झाल्यानंतर आदमापूरला निघालो आणि आमचा विघ्नू शेट तर खूप इंटरेस्टिंग होता, खूप एन्जॉय करत होता तो तर. आणि त्याला गाडीवरती फिरायला फार आवडतं. एवढी मस्ती केली, खूप मस्ती केली. त्यानंतर आपण पोचलो आदमापूरला. भरपूर अशी गर्दी होती. इथं पण तोच प्रॉब्लेम झाला, मोबाईल आतमध्ये फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढायला हे नव्हतं. ही भास तुझी दिन रात असे बेचैन जीवाला करती. हा छंद तुझा की गंध प्रिये दरवळतो अवती भवती.